सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, सरकारने दिल्या आनंदाच्या 3 बातम्या. प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार, कारण की सर्व नियम रद्द झाले. सरकार बहिणी पुढे अक्षरशः झुकलं. लाडक्या बहिणीमुळे सरकारला झुकावंच लागलं. रक्षाबंधन निमित्त सरकारने जाहीर केले 3 गिफ्ट. इतक्या दिवस लाडक्या बहिणीसमोर डोक्यावर जे टेन्शन झालं होतं, ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारने केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे आता अक्षरशः उघडलेले आहेत. लाडक्या बहिणीची त्यांना आता गरज बसलेली आहे. त्यामुळे सरकारने एक नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. या 3 अशा बातम्या आहेत ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत. आणि या 3 बातम्या कोणत्या आहेत? रक्षाबंधन निमित्त बहिणींना कोणते 3 गिफ्ट मिळणार आहेत? त्यासाठी बहिणींनो, तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीसाठी या 3 बातम्या आहेत, हेही आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल. मात्र आता चिंता करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. आता बिंदास्त राहायचं. कसं काय? मग मी तुम्हाला समजावून सांगतो. आज मी तुमच्यासाठी 1 नाही तर 2 नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या घेऊन आलो आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. प्रत्येक लाडकी बहीण आज नक्कीच खुश होणार, कारण जे टेन्शन तुमच्या डोक्यात होतं, जी चिंता तुम्हाला सतावत होती, ती आता सरकारने दूर केलेली आहे. सरकार बहिणीपुढं झुकलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या मागणीपुढं सरकारला झुकावंच लागलं. मला माहीत आहे, गेल्या काही दिवसापासून तुम्ही सगळ्याजणी एक मोठ्या तणावाखाली होता. फॉर्म तपासणीची भीती, पैसे वेळेवर येतील का, पैसे येतील का नाही, याच्या संपूर्ण तणावाखाली तुम्ही जगत होता. आता याची चिंता. जून महिन्यातच पैसे अजून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आले नाहीत. त्यांना देखील मी एक आयडिया सांगणार आहे. आणि वरून फॉर्म अपात्र करण्याची कारवाई देखील सुरू झाली आहे. पण त्या कारवाईपासून कसं वाचायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण की काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही. त्यांना कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. आता पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींनी भाजप सरकार लाडक्या बहिणीमुळेच निवडून आलं होतं. आणि त्याच्याबद्दल निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचे पैसे देऊन आणि भाजपसारखं वातावरण देखील निर्माण केलं होतं. आता तसं पाहायला गेलं तर अनेक लाडक्या बहिणीच्या पाठिंब्याच्या काळामध्ये अनेक लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र होणार की पात्र होणार अशा चिंता लाडक्या बहिणींना सतवत होतात. पण आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की नाही आणि असे प्रश्न तुम्हाला सतावत होते. पण मी आज तुम्हाला असं सांगतो की त्याची चिंता कोणतीही करायची गरज नाही, टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. आता तुम्हाला बिंदास्त राहायचं आहे. कसं काय हो, तेच तर तुम्हाला मी समजावून सांगायला आहे. चला, येणाऱ्या रक्षाबंधन निमित्ताने सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना 3 मोठे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता जाणून घेऊया त्या मोठ्या 3 घोषणा, ज्यामुळे तुमचं सगळं टेन्शन आता दूर होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बहिणींनो, लक्षपूर्वक आहे का? तुमच्यासाठी सगळ्यात पहिली आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी किंवा फॉर्म तपासणी सुरू केली होती, ती आता सध्या तुर्तास थांबवलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जी फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू होती ती आता थांबवण्यात आलेली आहे. आता विचार करा, किती मोठं तुमचं टेन्शन होतं ते आता संपूर्ण दूर झाले. तुमचं टेन्शन रोज सकाळी उठल्यावर हीच भीती असायची की आज आपल्या फॉर्मचं काय होणार. आज सरकारला तुमची ताकद आता कळून चुकली आहे. मग ज्यांचे फॉर्म आधीच अपात्र झाले त्यांचं काय? आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर बघा, माझ्या माहितीप्रमाणे जे 10 लाख फॉर्म अपात्र ठरले होते त्यांना सध्या अपात्र ठेवण्यात येईल. पण त्यांच्यावर कोणतीही पुढील कारवाई होणार नाही. आणि एक शक्यता अशी वर्तवली जाते की निवडणुकीच्या तोंडावर सरकार कदाचित या 10 लाख बहिणींना पुन्हा या योजनेत सामील करून घेऊ शकतं. कारण 10 लाख बहिणी म्हणजेच 10 लाख मतं. लाडक्या बहिणींनो, पहिलं टेन्शन डोक्यातून काढून टाका. फॉर्म अपात्र करण्याची जी प्रक्रिया थांबवली आहे ती सगळ्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता सर्वात मोठी खुशी खबर आहे. आता बघा, ओळ्या दुसऱ्या मोठ्या गिफ्टकडे. हे गिफ्ट असं आहे की जे थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये दिसणार आहे. बहिणींनो, येत्या रक्षाबंधनला सरकार तुम्हाला दुहेरी आनंद देणार आहे. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला फक्त जुलैचा हप्ता नाही तर ऑगस्टचा हप्ता देखील आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्स मिळणार आहे. म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता, ही दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. चला गणित समजून घ्या. 1500 रुपये अधिक 1500 रुपये बरोबर एकूण 3000 रुपये. हो, तब्बल 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही आहे सरकारकडून मिळणारी एक मोठी भेट. पण थांबा, ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांचं काय? ज्या माझ्या भगिनींना जून महिन्याचा
12वा हप्ता अजून देखील मिळाला नाही, त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी तर सरसकट तिप्पट आनंदाची सोय करत आहे. होय, तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. याचं गणित तर पाहून घेऊया. तर 1500 अधिक 1500 अधिक 1500 एकूण 4,500 रुपये. विचार करा, 4,500 रुपयेची मोठी रक्कम लाडक्या बहिणीच्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्षाबंधनची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ओवाळणी ठरू शकते. आणि तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की हे पैसे नेमके कधी मिळणार, तर लक्षपूर्वक ऐका. 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, त्यामुळे सरकारची सध्या तयारी सुरू आहे. रक्षाबंधनच्या आधीच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हावी. हे आलेल्या माहितीनुसार 2 तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली तारीख आहे 31 जुलै आणि सरकारचा पहिला प्रयत्न असेल की या महिन्याच्या अखेरीस पैसे वाटपाला सुरुवात करावी. आणि दुसरी तारीख जास्तीत जास्त असेल ती म्हणजे 5 ऑगस्ट. जर काही कारणास्तव 31 ऑगस्टला पैसे जमा झाले नाहीत तर 5 ऑगस्ट ही अंतिम तारीख मानली जात आहे. तर या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आता पाहूया पैसे वाटपाचे टप्पे आणि जिल्ह्यांची यादी. आता सरकारने हे पैसे वाटप 3 टप्प्यामध्ये करण्याचं ठरवलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्याचा समावेश आहे. तर जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील. चला तर पाहूया त्या भाग्यवान जिल्ह्याची नावे. सगळ्यात पहिला जिल्हा तो म्हणजे बीड. बीड जिल्ह्यातील माझ्या भगिनींनो, तुमच्यासाठी सर्वात आधी आनंदाची बातमी. दुसऱ्या नंबरचा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील भगिनींना देखील पहिल्याच टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. 3 नंबरचा तो म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील भगिनी देखील लवकरच खात्यावर मोठी रक्कम जमा होणार आहे. 4थ्या नंबरचा आहे नागपूर. नागपूर जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे. 5व्या नंबरला आहे मुंबई. मुंबईतील लाडक्या बहिणी देखील पहिल्या टप्प्यातच हप्ता दिला जाणार आहे. असे एकूण 12 जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात मग तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील भगिनीच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका, पैसे सगळ्यांना मिळणार आहेत. पण थांबा, पैसे मिळवण्यासाठी एक छोटंसं तुम्हाला काम केलं का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. बहिणीने ही सगळी आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्हाला एक छोटं अत्यंत महत्त्वाचं काम करायचं आहे. सरकारने स्पष्ट केले की योजनेचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यावरच जमा केले जाणार आहेत. होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेत जाऊन खात्री करायची की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडले की आहे की नाही. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता भगिनींना पैसे मिळायला अडचण येत आहे. ज्यांना खात्री नाही त्यांनी हे काम तातडीने करून घ्यायचं आहे. आता कारण जर तुमचं आधारशी लिंक नसेल, सरकार पैसे पाठवूनही तुमच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे हे काम लवकरात लवकर आजच करा. बहिणींनो, आता ज्या बातमीकडे वळूया, जिची कदाचित सर्वात जास्त वाट पाहत असाल, ही आहे तिसरी बातमी. भविष्यातील सर्वात मोठी बातमी असणार आहे. आत्तापर्यंत 1500 रुपयेबद्दल तुम्ही बोलत होतो, पण आता रक्कम वाढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही केवळ चर्चा नाही, तर मंत्रालयातील विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली पक्की माहिती आहे. ही रक्कम 1500 वरून थेट 21 रुपये प्रति महिना होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? सरकारकडे एवढा पैसा कुठून येणार? यामागचं गणित काय, यामागचं राजकारण काय, दोन्ही समजावून घेऊया. जे सुमारे 10 लाख महिला अपात्र ठरलेत, त्यामुळे सरकारचा किती पैसा वाचतोय आणि याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला आपण हिशोब करूया. एका बहिणीचे 1500 रुपये, तर 10 लाख बहिणीचे किती झाले? अगदी बरोबर, 150 कोटी रुपये झाले. आणि 150 कोटी रुपये फक्त एका महिन्याचे आहेत, तर विचार करा वर्षभरात किती मोठी रक्कम वाचेल. हा जो वाचलेला पैसा आहे तो सरकार इतरत्र खर्च करण्याऐवजी ज्या महिला पात्र आहेत त्या भगिनींना वाढीव रक्कम देण्याऐवजी वापरणार आहे. ही एक प्रकारे जे पात्र महिला आहेत आणि त्यांना अपात्र लोकांच्या या हक्काचा पैसा देण्यासारखा आहे. आणि यामागे राजकारण काय तेही समजून घ्या. काही महिन्यातच राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूक आहेत आणि महिला मतदार हा प्रत्येक पक्षासाठी एक गेम चेंजर असतो. ज्या पक्षाला महिलांची मते मिळतात तो पक्ष सहज जिंकतो. त्यामुळं कोणताही पक्ष आपल्या लाडक्या बहिणींना नाराज करण्याची चूक करणार नाही. आता 1500 वरून रक्कम 2100 रुपये करणं म्हणजे प्रत्येक बहिणीला दरमहा 600 रुपये जास्त देणं, ही केवळ घोषणा सरकारसाठी एक मास्टर स्ट्रोक ठरू शकते. ही घोषणा नेमकी कधी होऊ शकते? जर सूत्राच्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार ही घोषणा करण्याची शक्यता आहे. दिवाळी म्हणजे दिव्याचा सण, आनंदाचा सण. या सणाला सरकार आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये करण्याची गोड बातमी आपल्याला देऊ शकते. आता बहिणींनो, मला माहीत आहे 2100 रुपये माहिती ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल, पण त्यासोबतच तुमच्या मनात एक भीतीसुद्धा आहे की आमचा फॉर्म तर अपात्र होणार नाही ना. तर अपात्रच्या बाबतीत प्रत्येक नियमावर सविस्तर बोलूया, जेणेकरून तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही. नियम पहिला, सरकारी नोकरी. बरेच जण इथे गोंधळतात.
सरकारी नोकरी म्हणजे काय? जर जी महिला किंवा तिचा पती कायमस्वरूपी सरकारी नोकरीत आहे, म्हणजे ज्यांना पेन्शन किंवा इतर सरकारी लाभ मिळतात, अशा महिला अपात्र ठरते. पण समजा एखादी भगिनी अंगणवाडी सेविका आहे किंवा आशा वर्कर आहे किंवा कंत्राटी पद्धतीने तात्पुरती काम करते, त्या लोकांना घाबरण्याचं कोणतंच कारण आहे. ज्या महिला मानधनावरील किंवा कंत्राटी कर्मचारी सहसा या नियमात बसत नाहीत, तरी देखील तुमच्या मनात एखादी खात्री करून घ्या. पण कायमस्वरूपी तुम्ही नोकरी नसेल, तुम्ही पात्र आहात. पण नियम दुसरा, 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न हा सर्वात मोठा गोंधळ टाकणारा नियम आहे. 2.5 लाख रुपयेपेक्षा उत्पन्न म्हणजे कोणत्या फक्त महिलेचे की पतीचे का संपूर्ण कुटुंबाचे? तर हे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे. म्हणजे पती आणि पत्नी दोघांचे मिळून जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आयकर भरण्यासाठी मर्यादेपेक्षा म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. पण समजा पती शेतकरी आहेत, त्याचे उत्पन्न निश्चित नसते किंवा तुम्हाला गृहिणी आहात, तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. जोपर्यंत तुम्ही आयकर भरत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. नियम तिसरा, 4 चाकी वाहन या नियमात एक गोष्ट लक्षात घ्या. ट्रॅक्टर वगळता तुमची घरी शेतीसाठी ट्रॅक्टर असेल तर काहीही अडचण नाही. पण जरूर तुमच्या कुटुंबावर नावावर एक कार, जीप किंवा इतरही कोणतं 4 चाकी प्रवासी वाहन असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. आता तुम्ही म्हणाल, गाडी जुनी आहे किंवा पतीच्या नावावर आहे, तर नियम कुटुंबाला लागू होऊ शकतो. त्यामुळे गाडी कोणाची या नावावर असली तरी फरक पडत नाही. पण जर गाडी व्यावसायिक वापरासाठी असेल, जसे की टॅक्सी किंवा टेम्पो, त्याबद्दल नियमामध्ये अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्ही पात्र ठरू शकता. आता नियम चौथा, एका कुटुंबात 2पेक्षा जास्त महिला कुटुंब म्हणजे काय? तर रेशन कार्डवरची ज्यांची नावे तेच एक कुटुंब मानलं जातं. समजा एका घरात सासू आणि 2 सुना राहतात, पण त्यांचे रेशन कार्ड वेगवेगळे असेल तर तिघींनाही लाभ मिळू शकतो. पण जर तिघींची नावे एकाच रेशन कार्डवर असतील तर कुटुंबातील केवळ 2च महिलांना लाभ मिळेल, तिसरी महिला अपात्र ठरेल. हे नियम तुम्हाला यासाठी सविस्तर सांगितले, तुम्ही स्वतः तपासून देखील पाहू शकता. आता तुम्ही पात्र आहात की नाही या 4 नियमामध्ये बसत नसाल तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून रोखू शकत नाही. तर तुम्ही 100% सुरक्षित आहात. बहिणींनो, एक शेवटची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जेव्हा अशा मोठ्या घोषणा होतात तेव्हा काही फसवणूक करणारे लोक सक्रिय होतात. तुम्हाला फोन येऊ शकतो किंवा मेसेज येऊ शकतो, तुमचे 2100 रुपये मंजूर झालेत, ते खात्यात जमा करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा किंवा तुमचा OTP सांगा. किंवा लक्षात ठेवा, सरकार तुमच्याकडे कधीही पैसे मागत नाही, कधीही OTP किंवा पासवर्ड मागत नाही. अशा कोणत्याही बनावट किंवा मेसेजला बळी पडू नका. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. योजनेचे पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात आपोआप जमा होतात. त्यासाठी कोणालाही फोन करण्याची किंवा पैसे देण्याची गरज नसते. सावध राहा, सुरक्षित राहा. माझ्या लाडकी बहिणींनो, कशी वाटली ही माहिती? चला, या 40 मिनिटावरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. एक पहिली मोठी बातमी, सर्वात मोठं टेन्शन दूर झालं, ते म्हणजे फॉर्म तपासणी, आणि दुसरी म्हणजे अपात्र करण्याची प्रक्रिया. आता रक्षाबंधनला पैशाचा पाऊस, 2 हप्ते एकत्र मिळून 3000 रुपये भेटणार आहेत. ज्यांचा हप्ता जुलैचा देखील थकलेला आहे त्यांना टोटल 4500 रुपये. आणि तिसरी सर्वात मोठी बातमी, दिवाळीत मिळणार आहे मोठे गिफ्ट, म्हणजे 1500 वरून 2100 रुपये मिळण्याची पक्की तयारी. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का हे तपासा आणि कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. बहिणींनो, ही तर फक्त सुरुवात आहे. तुमची एकजूट, तुमची ताकद सरकारला नेहमी योग्य निर्णय घ्यायला भाग पडेल. तुम्हाला फक्त आपल्या बँकेत पैसे पडण्याची वाट बघायची. तुम्हाला जर ही सविस्तर माहिती, आमचा प्रयत्न आवडला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला, प्रत्येक गरजू बहिणीला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याही महिन्यातील प्रत्येक शंका दूर होईल. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा आणि आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.